दुपारून बनवत होते मस्त असा फ्राय भात बासमतीचा. तर त्याच्यासाठी इथं पाणी ठेवलं गंजात, त्याच्यातच ते तेजपत्ते खडे मसाले वगैरे टाकल्यानंतर मस्त असं ते उकळू दिलं. त्याच्यानंतर 1 वाटी मस्त असा बासमती तांदूळ घेतला. त्याला मस्त असं ते पाणी खदखद उकळल्यानंतर त्याच्यात ते तांदूळ टाकून दिले. फक्त 80% आपल्याला ते शिजवून घ्यायचे होते. आणि ते भात टाकल्यानंतर मस्त असं ते पुरणाच्या चाळणीत मी असं ते पूर्णपणे पाणी त्याचं गाळून घेतलं. त्याच्यानंतर कढईत टाकलं, दोन पळ्या तेल टाकलं. आणि इथं मी हे पण टाकत होते त्याच्यामध्ये सोयाबीन. ते पण 10 मिनिट असं मस्त उकळून घेतले ते सोयाबीन. त्याला थंड पाण्यात असं हे पण थंड पाण्यातून पण काढले मस्त असे. त्याच्यानंतर मग याच्यात जिरं मोहरी टाकलं. त्याच्यानंतर कांदा टमाटर अद्रक लसणची पेस्ट टाकली आणि ते 5 मिनटं मस्त असं शिजू दिलं. तोपर्यंत इथं मिरची पावडर संपली होती मसाल्याच्या डब्यातली, ते पण भरून घेतली. आणि 5 मिनटात पाहतो तर आपला मस्त असं कांदा लसण हे ते मस्त असं झालं होतं. त्याच्यानंतर मग याच्यात आता सोयाबीन टाकून दिले होते जे आपण गरम पाण्यात शिजवले होते ते 10 मिनटं. त्याच्यानंतर त्याच्यात मिरची पावडर टाकली, धने पावडर, आणखी मीठ हळद जे काही आपले मसाले असले ते मसाले वगैरे टाकले होते. याच्यात आपण गाजर वगैरे पण टाकू शकतो, गाजर बीट वगैरे. मस्त असा हेल्दी भात होऊन जाते हा फ्रायवाला. त्याच्यानंतर मला जवळ नव्हतं तर मग मी गोबी वगैरे टाकले. त्याच्यात मस्त असं ते पूर्ण मिक्स करून घेतला. परत मग ते मस्त असं मिक्स झाल्यानंतर जे आपण 80% तांदूळ शिजवले होते ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. पूर्ण असे ते मिक्स करून घ्यायचे. ते मिक्स झाल्यानंतरही परत आपल्याला ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. कारण जेणेकरून मग जे काही मसाले आहे ते पूर्णपणे त्याच्यात मस्त असे मस्त होऊन जाणार आहे. ते मग मस्त परत फिरून पाहिलं. त्याच्यानंतर मस्त असा आपला मसाले फ्राय भात तयार आहे. चला भेटूया नेक्स्ट.